देवा, तुझ्या सानिध्यात राहिलं की कायम प्रसन्नच वाटतं. मला तर वाटत होतं आता तुझं दर्शन घेणं पण अवघड आहे. मला तुझ्या जवळ येता येत नव्हतं म्हणून माझ्या रायानं तुला माझ्याच जवळ आणलं. तुला बघून जसा आनंद होतो ना, तोच आनंद माझ्या रायाच्या आयुष्यात येऊ दे. त्याचं आयुष्य आनंदानं भरभरून जाऊ दे, एवढीच माझी इच्छा. बाकी मला काय बी नको. आणि आमच्यामुळं आमच्या घरातल्यांची जी मनं दुखवली त्याबद्दल आम्हाला माफ कर. आम्हाला त्यांची मनं दुखवायची नव्हती. तूच त्यांच्या मनातला गैरसमज दूर कर आणि हे विधात्यांचं कुटुंब पुन्हा एकदा आनंदात नांदू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. ही गुली हत्या ते बघ. कृष्णी, घरातल्या पूजेची जबाबदारी काय काढून घेतली, हिने स्वतःचं वेगळं मंदिरच बांधलं. अगं लई चिकाट आहे ही. एवढ्या सहजासहजी कुठली गोष्ट सोडती हवी, हलायच मागणं झाली. लवकरच घराबाहेर पण जाणार बघ. मी तर त्या दिवसाकडे लई डोळं लावून बसल्या बघ. एक बरं झालं हिने स्वतःचं मंदिर उभं केलं वेगळं ते. तिचा काय भरोसा नाही. आज वेगळं मंदिर बांधले, उद्या घर बांधील. आपल्याला तेच तर हवंय ना गुली आत्या. मी तर म्हणते हिने लवकरात लवकर घराबाहेर पडावं, वेगळं घर बांधावं आणि तिकडेच राहावं, म्हणजे आपल्याला टेन्शनच नाही. होय की ग. असं जर झालं का नाही तर आंधळा मागतोय एक डोळा आणि देव देतोय 2 डोळं. मी तर फक्त कृष्णीला घराबाहेर काढायला निघाली होती, तिथं तर राया बी तिच्या संग बाहेर जाते. एकदा का ही 2 जण ह्या घरातनं बाहेर गेली की मग एकदा त्यांची समधी प्रॉपर्टी माझी आणि ऋतिकची. मला विसरते असं वाटत नाहीये का तुला गुली आत्या? आपली एकदा त्यांची समधी प्रॉपर्टी आपली. बघितलं मम्मी, माझी बाबा किती संस्कारी आहे, किती काम करते ती. मामांजींवर छाप टाकायसाठी करत्या, पर ते आल्या तर कुठं अजून. तेच ना, मी एवढी मेहनत केली आणि कोणी बघितलंच नाही. सगळी मेहनत वाया गेली. जाऊ दे, बसते आता जेवायला. रंजन आत्या करेल का? बाया, ही रोज रोज खाली बसून जेवायचा हट्ट कशा पाय म्हातारा करते कोणांटा. एक तर दिसभर काम करून जीव जातोय, त्यात आणि ही बर गुले. रंजन, तुझ्या काळजीपोटीच बोलत्या. तू भन आहेस अगं माझी. तुझ्या काळजीने जीव तर तुटणारच की ग माझा. एकतर ह्या घरात तुझं कुणीच काय ऐकणं झालंय, त्यात तुला मामांजींच्या धाकाखाली राहायला लागते. म्हणून म्हणलं मी, मामांजी जर कृष्णाला अद्दल घडवणार असतील ना, तर मी कायम त्यांच्या धाकाखाली राहायला तयार आहे. झाली का जेवणाची तयारी? हो, या ना, वाढते. भाऊ आला नाही अजून? कुठे राहिला तो? ते कामानिमित्त बाहेर गेलेत, यायला उशीर होईल म्हणाले. ज्या कामामुळे जेवण वेळेवर घेता येत नाही त्या कामाचा काय उपयोग? माणसं नुसती पैसा आणि भौतिक सुखाच्या मागे पळतायत आणि तहान भूक हरवून बसतायत. काय उपयोग असं असलं आयुष्य? हेच बदलायचंय आम्हाला. आपण वाट बघूया का त्यांची? त्याला माहितीये ना घरातली माणसं किती वाजता जेवतात ते. मग त्याआधी इथं येणं ही त्याची जबाबदारी होती. काही त्याची वाट बीट बघू नका, घ्या जेवायला. अगं कृष्णा, उभी का? बस की जेवायला. ही या पंक्तीत जेवायला बसणार असेल तर आम्ही इथे जेवणार नाही. आमचं ताट आमच्या खोलीत घेऊन या. थांब, हो मागे. अहो, असं काय करताय तुम्ही? कृष्णावर चिडलाय मान्य, म्हणून असं जेवणाच्या ताटावरून उठणं आणि दुसऱ्याला उठवणं बरं दिसत नाही. काय चूक आणि काय बरोबर याचा विचार हिने करायला हवा होता.
तिच्यासोबत जेवायला बसणं आमच्या तत्वात बसत नाही. निघालो आम्ही. थांबा दादासाहेब, असं भरल्या ताटावरनं उठून जाऊ नका. राया, अरे तू कुठे निघालास? अरे असं भरल्या ताटावरनं उठू नये. तर कृष्णा जेवणार नसेल तर मी पण जेवणार नाही. आणि ज्या पंक्तीत कृष्णाला बसू दिलं जात नाही तिथं मी तरी कसा बसू? राया, अरे थांब. हा बस, भूक लागली की जेवायला पोप. चला घ्या जेवायला. अरे तू कशाला माझ्या मागे यायचंस? तू जेवण करून घ्यायचंस ना. तू उपाशी असताना मी कसं जेवून घेणार बरं? तुला असं उपाशी नाही बघवत बघ. तू सकाळपासून काय खाल्लं नाहीस. थांब, तू यासाठी काय खायला आहे का बघतो. काय बघणार आहेस? राहू दे, आज माझा उपवास आहे असं समजीन मी. मी तुला बरं उपास धरून देईन. मग काय करणार आहेस? मला मंदिरात जाता आलं नाही म्हणून मंदिर बांधलंस. आता मला उपाशी ठेवलं म्हणून स्वयंपाक करणार आहेस का काय? अरे वा, भारीच आयडिया आहे की. थांब, मी तुझ्यासाठी स्वयंपाक करतो. अरे तू येडा आहेस का काय? राय एक गंमत करत होते. अगं पण मी गंमत करत नाहीये की. एवढं तर करू शकतो मी तुझ्यासाठी, कारण आज स्वयंपाक मी बनवणार आहे. काय? परत एव्हा भाजी करपली राया. नाही नाही, ही अशीच लागते चांगली, थोडी थोडी करपलेली. काय झालं का हसायला? हा, तुला काय वाटतं मी स्वयंपाक करू शकत नाही? करूच शकतोस. मागच्या वेळेस बघितलंय की मी तू कसा स्वयंपाक करतोस ते. एवढं वाईट झालं होतं का ग जेवण? तू तुझ्या हाताने माझ्यासाठी जेवण बनवलं होतंस. जगातलं बेस्ट जेवण होतं ती. बस झालं, लय झालं कौतुक. मला चांगलंच आठवतंय कसं झालं होतं जेवण. मग आता तूच मला सांग की तसलं जेवलेलं चांगलं का उपाशी राहिलेलं चांगलं? दोन्ही बी वाईट. त्यामुळे तू इथंच थांब, मी बाहेर काहीतरी खायला घेऊन येतो. अरे खरंच मला भूक नाही. कृष्णा, मी तुझं काही बी ऐकून घेणार नाही. कुठे चाललास? कृष्णाला जेवण आणायला निघालास ना? त्याची काय बी गरज नाहीये. चल 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 म्हणते ना. बस इथं बस. अरे पोरांनो, मी घरात असताना माझी लेकरं उपाशी राहतील का? तेव्हा चला जेवून घ्या बघू. भुयाची आहो, तुम्ही कशाला एवढं सगळं करायचं आमच्यासाठी? दादासाहेबांना जरी कळालं ना तर आमच्यामुळे ते तुमच्यावर भडकतील. नाही कळणार. अहो पण अरे पोरांनो, तुम्ही जेवून घ्या. तुम्ही जेवला ना मग मी जेवायला मोकळी. काय? भुयाजी म्हणजे तू पण? अरे तुमचं पोट रिकामं असताना माझ्या घशाखाली घास उतरेल का? तेव्हा चला दोघं जेवून घ्या बघू. दोघं नाही, तिघं. चल चल, करशील असं? करशील? हा, अरे मारू नको ना ग. आहे तुझ्या अशा वागण्यानं तोंड काळं करायची वेळ आली आमच्यावर. हा, आशाबाई, ओ आशाबाई, या जरा बाहेर. अहो, काय करता विनी? आशाबाई मारताय तिला? एवढ्या मोठ्या पुरीला मारणं असं बरं दिसत नाही. तू नको सांगूस. तू तुझ्या कृष्णाकडे वाईस ध्यान दिलं असतं ना तर बरं झालं असतं. अगं, तुझ्या कृष्णीमुळे आमच्या नशिबी हे भोग आल्यात. बिन लग्नाची नांदायला गेली आणि तोंड काळं करून ठेवलंय. तिचं बघूनच आमच्या पुरी बी असं वागायला लागल्यात. उगाच तोंडाला ते काय बी बोलू नका. लोकांनी अजून तुमच्या तोंडात शान घातलं नाही ती बघ. तुझ्या लेकीला वागताना काय वाटलं नाही आणि आम्ही बोलल्यावर बरा त्रास होतोय ग तुला.
तू परत नावच काढत्या कृष्णीचं, मग बघते तुझ्याकडं. मला वाटलं तिचं चांगलं गुण घेशील तू, पण तिच्या पावलावर पाऊल टाकायला निघालीस तू. आई माझं प्रेम आहे त्याच्यावर. थांब, तुझं प्रेमच बाहेर काढतीये बघ. परत जर त्या पोरावर दिसलीस तर तांगडच तोडीन तुझं बघ. मी काही हे आशासारखी नाही. लिकीनं तोंड काळ केलं तरी निर्लज्ज जगत गावभर हिंडायला. जीवच घेईन तुझा, सांगून ठेवतीये, पण वाकडं पाऊल टाकून देणार नाही. असे एक उपकार कर आमच्यावर. तिच्यामुळं गावातल्या पोरी बिघडायला लागल्यात. त्यांचं आयुष्य बर्बाद व्हायला नको. चल गे, चल चल चल. आई दुखत आई सोड ना हात. कृष्णे, ही काय करून बसलीस तू? बघ, काल पतूर तुझ्या कौतुकाचं गोडवं गाणारी माणसं आज तुझ्याबद्दल काय बोलतात या. माझंच चुकलं. मीच तुला येळेवर आवर घालायला पाहिजे होता. आयुष्य मला कुठं घेऊन आले. रायासोबत झालेलं अचानक लग्न, तेव्हा त्याला मायासोबत राहायचं नव्हतं. मग प्रेम, मग गुरुजींनी सांगितलेलं भाकीत, आणि आता घटस्फोट होऊन सुद्धा एकत्र राहणं, घरातल्यांची मनं दुखवणं. आयुष्य काय एखाद्याला इतका त्रास देतं? राय, मला तुझी लई सवय झाली र. तू नसलास की मला काही सुचतच नाही. असं वाटतं माझ्या शरीरातनं कोणीतरी माझं मन, माझा आत्मा हिरावून घेतलाय. आपण जवळ असून पण किती लांब आहे, आणि नात्यात नसून पण किती जवळ. कृष्णा, काहीही बोलू नकोस राया. मी मगासपासून माझ्याशीच बोलते. आता मला काय बी बोलायचं नाहीये. मला कसलाच आवाज नकोय. मला फक्त शांत पडून राहायचं आहे. डोक्यात कसलेच विचार नकोय. मला ना शांत झोप हवी आहे राया. जी कितीतरी दिवस झाला मला मिळालेलीच नाहीये. ऋतिक, अंतरा कुठे? माहित नाही. अरे माहित नाही म्हणजे काय? आज पहिला दिस हाय तिच्यावर सकाळच्या आरतीची जबाबदारी टाकल्याचा. तीच नाही म्हणजे काय? मामांजींनी जर बघितलं आणि तिच्यावरची जबाबदारी काढून घेतली तर काय, ती जबाबदारी तुझ्यावरती पडेल. मम्मी, शेवटी जबाबदारी आपल्याकडेच राहणार आहे. संपला विषय. काय म्हणजे मला रोज सकाळी लवकर उठायला लागेल? नाही नाही नाही, तुझ्या बायकोवरच राहून ती जबाबदारी. जा उरकून आणजा जा तिला. ठीक आहे. या या. आले का सगळे? आरतीची तयारी झाली का?
अंतरा कुठे आहे? तिच्यावर आम्ही पूजेची जबाबदारी दिली होती आणि तीच इथे नाहीये म्हणजे काय चाललंय हे सगळं? आम्हाला वाटत नाही या घरात कोणी आम्ही घालून दिलेले रीतिरिवाज आणि परंपरा पाळायला सक्षम आहेत म्हणून. अंतराला आम्ही तिच्या बेजबाबदारपणाची शिक्षा देऊच, पण उद्यापासून तुम्ही ह्या सगळी तयारी झाली आहे दादासाहेब. मी निरंजन लावायला काडीपेटी आणायला गेले होते. चला आरतीला सुरुवात करूया. सुखकर्ता सुखहर्ता वार्ता विघ्नाची. ही कृष्णी कशी काय आली नाही अजून? तिने आरती चुकवणं शक्य नाही. काहीतरी गडबड आहे नक्कीच. गणपती बाप्पा मोरया. आरतीची तयारी ठीक झाली होती, पण देवापुढे रांगोळी काढायला विसरलात तुम्ही. यापुढे असला हलगर्जीपणा आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. हो दादासाहेब, असं नाही होणार परत. या म्हाताऱ्याचं एवढं करून पण समाधान नाही. ही कृष्णी का आली नाही मलाच बघायला पाहिजे. भया 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 भया, घोर कलियुग हाय बाई, घोर कलियुग. हो, घराची एवढी इज्जत पाक धुळीला मिळवली, आबरू समधी घालिवली, पर तरी बी मन भरलं नाही बाई. अगं मम्मी काय झालंय? अरे काय झालं नाही ती चार. एवढं लाच सोडून कोण वागतय वी तवा? नग 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 बाबा, मला काय सुद्धा विचारू नग. मला तर काय बोलव ना बघ. राहते मम्मी, तुला काय बोलायचं नाही, नको बोलूस. उगीच तुला त्रास होतो. चल आपलं खोलीत चल. आता अरे असं नाही बोलून कसं चालल? अशानं आपल्या घराची काही इज्जत राहील का? आबरू राहील का? ही समज जर बाहेर कळलं तर आपल्या संस्कारात ही समज नाही बसत. म्हणजे अहो तुम्हाला आता काय सांगू, तुम्हाला जर ही समज कळलं का नाही तर तुम्ही काय करताल आणि काय नाही ह्याचीच मला तर भ्या वाटतंय बघा. आता सांगता का नक्की काय झालंय ते? नग नग मला नग विचारू, माझी तर पाक बोलतीच बंद झाली बघा. अहो पाक निर्लज्जपणाचा कळस गाठलाय व कळस. हो, त्या कृष्णीनं पाक लाजची हद्दच पार केली. अगं गुले, नक्की झालंय काय ते तरी सांग. अगं आता कुठल्या तोंडानं सांगू मी रंजे? त्याच्यापेक्षा तुम्हीच चला आणि तुमच्या डोळ्यांनी बघा. चला माझ्या संग. बघा, तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघा आता. आता यांच्या स्टोरीचा एंड नक्कीच होणार.